राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। राम रसाची याचवी, आन रस रुचती केवी। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखून सांगे, मजा अनुभव आहे अंगे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल, संतांशी गंजवू चित्ताचे आपुलिया। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे जयाचे निआठवे। शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसी। वक्तृत्व गोडपणे, अमृताते पारुखी म्हणे। रस होती ओळंगणे, अक्षरांचे भावाचे अवतरण। अवतरती खुण, हाताचडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय, जय हृदय दिवसोनी ढाय। तैवडी भाग्य होय उन्मेषास, ते नमस्कारोनी आता। राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव बाहे। प्रस्तुत प्राप्तस्थळी रामप्रभूंच्या या विशाल प्रांगणामध्ये रामनवमी निमित्तानं त्रितपपूर्ती सोहळा, त्यातील प्रथम दिवसाची सेवा। सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा राम रसाचा अनुभव सांगणारा अभंग। जगद्गुरु तुकोबारा इथे रामनामाचं महत्व सांगतायत। वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे, त्या महामंत्रातलं पहिलं अक्षर जे आहे राम, जो रमविणारा आहे। त्या राम नामाने काय होतं तर राम राम म्हणता रामची होई जे। राम राम म्हटल्याने मनुष्य राम होतो असं म्हणतात। मी अभंगाचा आधी सरळ अर्थ सांगून घेतो, कारण पूर्ण अभंग सुटणार नाही कदाचित, आणि पूर्ण अभंगाला थोडा स्पर्श तरी करावा असा ज्येष्ठांचा अलिखित नियम आहे किंवा दंडक आहे। म्हणून अभंग आधी सरळ अर्थासहित सांगून घेतोय 5 ते 7 मिनिटांमध्ये। राम म्हणता रामची होई जे। जगद्गुरु म्हणतात राम नामाचं एवढं महत्व आहे की राम राम म्हटल्याने मनुष्य रामच होतो। आता ह्या पहिल्या चरणामध्ये अशी शंका येते। जगद्गुरु तुकोबारायांचा एक दुसरा अभंग, माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकांची खाणी तुका म्हणे। आता हे 2 चरण पहा, त्याचं झालं काम। अभंगाचं पहिलं चरण काय मंडळी? राम म्हणता रामची होई जे, आणि पदी बैसोनी पदवी घेई जे। राम म्हणत असते,
राम म्हटल्याने मनुष्य राम पदवीला प्राप्त होतो आणि रामाचं जे पद आहे ते त्याला प्राप्त होतं. या प्रमाणाचा पहिला अर्थ असा. पण अशा विरोधी अर्थाचं एक प्रमाण आहे जगद्गुरूंचं, की माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी पातकांची राशी तुका म्हणे. मग ह्या दोन चरणाचा विरोध येतो एकमेकांमध्ये. का एकीकडे तुम्ही म्हणताय की राम म्हटल्याने मनुष्य राम पदाला प्राप्त होतो आणि दुसरीकडे म्हणताय जो विठोबाच्या माझ्या विठोबानी राम एकच आणि याचं पद तुम्ही अभिलाषाल तर तुम्ही पातकांची खाणी आहात. मग आम्ही विठोबांचं पद अभिलाषून पातकांची खाणी होण्यापेक्षा आम्ही त्या पदाचा अवेर करावा तर लगेच तुमचं दुसरं पद पुढे समोर येतं की राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. ही पदवी प्राप्त करा, मरायच्या आत करा. ही पदवी प्राप्त करण्यासाठीच हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग तुमचं हे प्रमाण खरं मानणार की हे प्रमाण खरं मानणार? दोन्ही प्रमाणांचा आपसात काय दिसतोय? विरोध दिसतोय. तर तो विरोध नाही, तो विरोधाभास आहे. या दोन्हीचा अर्थ समजण्यासाठी माझ्या विठोबाचे पद अभिलाषी तिथलं पद वेगळं आणि राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे इथलं पद वेगळं. कसं काय वेगळं आहे? तर रामाची 3 रूप आहेत. ऐका ना तुम्ही. आधी काही मंडळी चांगलीच आहेत दिसायला ती मंडळी माझ्यापेक्षा, त्यांचं पाहून पण करू सुरुवात. बारकाईने ऐका. आता पहिली 5-7 मिनिटे बारकाईने ऐका. नंतर हा अभंग एकदा सोडून झाला मग कुठेही पाहिजे तरी हरकत नाही. 2 चरणांचा विरोध सांगितला तुमच्या दोघांसाठी परत. एक आजचा अभंग असा आहे की पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. अधिकारवाणीने सांगतायत की तुम्ही राम राम म्हणत रामाच्या पदवीपर्यंत पोहोचा आणि त्याची पदवी प्राप्त करा आणि राम रूपाला प्राप्त व्हा. दुसरीकडे तेच तुकोबाराय म्हणतायत माझ्या विठोबाचे पद अभिलाषी पातकांची खाणी तुका म्हणे किंवा राशी तुका म्हणे. तुम्ही माझ्या विठोबाचं पदाची इच्छा कराल तर तुम्ही पातकाची खाणी आहात. मग ह्या 2 चरणांचा विरोध कसा काय संपवायचा? तर तो विरोध नाही, तो विरोधाभास आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ही 4ही वेदाचं विवरण आहे. त्याचा अर्थ गहन अर्थ आहे. तर ह्या 2 चरणांचा अर्थ कसा लावायचा? रामाचं जर एकच स्वरूप असतं एक प्रकारचं तर या 2 चरणांचा विरोध झाला असता. पण राम प्रभूंची 3 रूप आहेत, म्हणजे 3 वेगवेगळी रूप आहेत. एक आहे निर्गुण निराकार, त्याला ब्रह्म म्हणतात. एक आहे सगुण निराकार, त्याला ईश्वर म्हणतात. आणि एक आहे सगुण साकार, त्याला दशरथी राम म्हणतात. निर्गुण निराकार कोण आहे? तर ब्रह्म आहे, ज्याच्या ठिकाणी गुण नाहीत. गुण हे मायेच्या प्रांतामध्ये येतात. सत्व, रज आणि तम हे 3 गुण. आपला जो परमार्थ चाललाय ना तो सत्व गुणात जो दिसतोय ना तो सुद्धा मायेच्या अंतर्गत चाललेला आहे. म्हणजे आपण मायेच्या पलीकडे गेलो नाही अजून. हा, पण हा सत्वगुण रज आणि तम गुणाला अभिभूत करून तो सत्वगुण सुद्धा संपून जावा लागतो, मग मनुष्य गुणातीत होतो. तर हे त्रिगुण जे आहेत ते माईक आहेत. हा परमार्थ सुद्धा मायेच्या प्रांतामध्ये मोडतो आणि हे 3ही गुण ज्याच्या ठिकाणी लागत नाही तो राम, तो निर्गुण आहे. कबीरजी पण म्हणतायत ना, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छान निराकार निर्गुण तुझी रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम. निर्गुण आहे आणि निराकार आहे तो राम, ते आहे परब्रह्म. हरिपाठामध्ये आपण दररोज म्हणतो हे प्रमाण. अव्यक्त निराकार नाही जय
हरिपाठामध्ये जे सांगितलंय अव्यक्त निराकार नाही ज्या, हे त्या रामाचं वर्णन आहे, म्हणजे परब्रह्मरूपी रामाचं वर्णन आहे, जे निर्गुण आहे आणि निराकार आहे. हा जो राम आहे तो काही करत नाही आणि करवूनही घेत नाही, म्हणजे त्याच्याकडे प्रायोजक कर्तृत्व नाही आणि साक्षात कर्तृत्वही नाही. ते परब्रह्म तत्व निष्क्रिय आहे, निराकार आहे, निश्चल आहे आणि आनंद घन आहे. हा एक राम आहे. अशा परब्रह्माला मायेची उपाधी लागली की मग दुसरा राम होतो, त्याला आपण ईश्वर म्हणतो. तो असतो निराकारच, पण त्याच्या ठिकाणी गुण येतात मायेच्या उपाधीमुळे, मायेच्या संगतीमुळे. मग त्या गुणांमुळे तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान होतो, त्याला ईश्वर म्हणतात. मग ते परब्रह्म आपली मूळ स्थिती सोडून ईश्वर भावाला प्राप्त होतं आणि ह्या सगळ्या सृष्टीची रचना करतं. जेणे हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्था केले, 21 स्वर्गाचे रक्षिले, सत्ता मात्रे आपुलिया. ह्या सगळ्या अनंत ब्रह्मांडांची रचना तो राम करतो की ज्याने मायेची संगती केली, मायाच्या उपाधीला धारण केलं आणि मग त्याच्याकडे कर्तृत्व प्राप्त होतं. पण तरीही तो आपली निराकार स्थिती सोडत नाही, फक्त त्या निराकारामध्ये गुण येतात. हा आहे सगुण निराकार राम. पहिला आहे निर्गुण निराकार. ऐकताय तुम्ही? लक्षात ठेवा बरं. हे कुठेतरीच मी सांगण्याचं धारिष्ट्य करतो, प्रत्येक ठिकाणी सांगून जमत नाही. जिथे आपलं भांडवल संपणार आहे अशी गिराहिक पाहूनच सांगत असतो. थोडं वेळ चिंतन सांगतो, बारकाईने ऐका. हे चिंतन लक्षात ठेवा. पहिला राम आहे निर्गुण निराकार, ज्याच्या ठिकाणी गुणही नाही आणि आकारही नाही, ते परब्रह्म राम आहे. दुसरा राम म्हणजे राम पहिला दुसरा तिसरा नाही, तो एकच राम 3 रूपाने नटलेला आहे. मग त्याच रामाने मायेची उपाधी धारण केली, मायेची संगती केली जगत उत्पत्तीसाठी. कारण एकटा पुरुष मुलाला जन्म देऊ शकत नाही, एकटी स्त्री सुद्धा मुलाला जन्म देऊ शकत नाही. मुलाला जन्म देण्यासाठी माता पिता लागतात. तसं या अनंत ब्रह्मांडाला एकटं परब्रह्म निर्माण करू शकत नाही आणि एकटी माया निर्माण करू शकत नाही. माया आणि परब्रह्माच्या संसर्गातून ह्या अनंत ब्रह्मांडाची रचना होते. तेव्हा तेच परब्रह्म इकडे माया आणि इकडे, विषय अवघड आहे, एवढं सांगून येतो 7-8 मिनिटं बारीक ऐका. माया आणि परब्रह्माच्या संगतीने, संबंधाने त्या परब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर भाव निर्माण होतो. हे रामाचं दुसरं रूप आहे. आणि रामाचं तिसरं रूप आहे, जेव्हा तोच ईश्वर निराकार स्थितीमध्ये सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमानपणाने असतो, पण त्याच्या भक्ताला कोणी त्रास देऊ लागलं तर त्याला ते सहन होत नाही. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. आणि मग तो रूपाला येतो, आकाराला येतो, आपली निराकार स्थिती सोडतो. अव्यक्त ते आकार इले आणि रूपा आले गुणवंत. मग आपली निराकार स्थिती सोडून, गुण तर अगोदर आहेच, आणि मग निराकार स्थिती सोडून तो साकार होतो, हातामध्ये कोदंड धारण करतो आणि राक्षसांचा निपात करतो. हे रामाचं तिसरं रूप आहे, सगुण आणि साकार.
आता परत पाहूया. पहिला आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार आणि तिसरा आहे सगुण साकार. परत एकदा फिट करून ठेवा आता, म्हणजे परत लक्षात ठेवायची गरज नाही. पहिलं आहे निर्गुण, दुसरं सगुण निराकार आणि तिसरं सगुण साकार. ही रामाची 3 रूप आहे. आता ती पहिली 2 प्रमाण आठवा की ज्याच्यामध्ये विरोध होता, विरोध वाटत होता, विरोध नाही. तर राम म्हणता रामची होई जे, राम म्हणून राम व्हा आणि राम पदवी प्राप्त करा. ती पदवी म्हणजे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे सच्चित आनंद जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तुम्ही व्हा आणि ते ब्रह्म होण्यासाठीच हा मानव देह मिळालेला आहे. ती पदवी प्राप्त केल्याशिवाय जीवनाला परिपूर्णता नाही, हे ह्या अभंगात सांगितलंय. आणि मग दुसरं जे प्रमाण होतं की नाही, माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी पातकांची खाणी तुका म्हणे, ते दुसरं जे पद आहे ना, सिद्धीच्या बळावर ज्याने सर्वज्ञ आणि शक्तिमान होण्याचा दावा केला आणि लोकांना स्वतःचं भजन करायला लावलं, तो हिरण्यकश्यपू. की माझी देवळं उभी करा, माझी भक्ती करा. तो विष्णू म्हणून कोणी नाही, तो घाबरून लपून बसलाय कोणत्या गुहेमध्ये, असं हिरण्यकश्यपूने त्यानंतर असे कित्येक राक्षस होऊन गेले. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या टायमालाही दुसरा एक वासुदेव निर्माण झाला होता की तो म्हणायचा मीच ईश्वर आहे, तो खोटा आहे, तो कृष्ण खोटा आहे, मी खरा आहे. आणि असे बऱ्याच वेळेस आता कलियुगात तर असे कितीतरी ईश्वर दगडा खालून दगड उघडला की लगेच ईश्वर आहे, की जे स्वतःला ईश्वर मानतात की नाही. माझी भक्ती करा, मी तुम्हाला स्थैर्य देईल, माझंच नाव घ्या, असे स्पष्ट सांगतात ते. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही रामकृष्णाची नावं नका घेऊ, माझं नाव घ्या, मी तुम्हाला ताबून नेईल. तर हे जे आहे ना, ते सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान हे पद जर कोणी माझ्या विठोबाचं स्वतःकडे घेईल तर पातकांची राशी तुका म्हणे, हे पद तिकडे लावायचं. लक्षात आलं. आजचा अभंग पहिल्या रामासाठी, म्हणजे पहिला नाही, त्याच्या पहिल्या रूपासाठी, बरोबर. आणि ते जे पद त्याच्यात जो अव्हेर केलेला आहे ते दुसरं रामाचं जे रूप आहे ते स्वतःच्या अंगी बाळगण्याचा जो प्रयत्न करीत तो पातकांची खाणी आहे. तर मग आपण पहिला राम आहोत, लक्षात घ्या. पहिला जो राम आहे त्याच्यात आणि आपल्यात सख्य आहे, त्याच्यात आणि आपल्यात ऐक्य आहे. तो जो निर्गुण निराकार राम आहे तेच आपलं स्वरूप आहे. तुका म्हणे कैसी कीव आणि कोठे जीव निराळा. तो राम आपल्याला व्हायचं नाही, आपण आहोत, फक्त समजून घ्यायचंय. ते राम नामाने समजून घेता येतं. दुसरं जे रामाचं रूप आहे आणि तिसरं रूप आहे, दुसरं आणि तिसरं रूप जे आहे त्याची नित्य उपासना करावी, दुसऱ्या रामाचं ध्यान करावं आणि तिसऱ्या रूपाची सगुण उपासना करावी, पूजा अर्चा करावी. कारण जो सगुण निर्गुण राम आहे तो ध्यानाचा विषय. योगी जन त्याला गिरी कुहारामध्ये राहून योग साधना करून आपल्या हृदयामध्ये किंवा षड चक्रामध्ये ज्याचं ध्यान करतात ते रामाचं दुसऱ्या नंबरचं रूप आहे, सगुण निराकार. तो ध्यानाचा विषय. पहिला राम जो आहे तो ज्ञानाचा विषय, दुसरा राम जो आहे तो ध्यानाचा विषय आणि तिसरा राम जो आहे तो प्रेमाचा विषय. लक्षात आलं. जे निर्गुण निराकार राम आहे तो ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञानात एव तू कैवल्यम, या ज्ञाने भी न एके उपाय करशी जितुके ती तुका गुंफिसे अधिके रुखीये. पहिला राम, पहिलं जे रूप आहे रामाचं ते ज्ञानाने प्राप्त होतं. दुसरं जे रूप आहे सगुण निराकार ते ध्यानाने प्राप्त होतं आणि तिसरं रूप जे आहे ते प्रेमाने प्राप्त होतं. शबरीने, जटायूने, हनुमंतरायाने प्रेमाने त्याला प्राप्त केलं. आता हे काय का एका श्लोकामध्ये मारुतीरायाने ही 3 रूप सांगितली. जेव्हा रामप्रभू जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते त्या भोजन कक्षात, जेवण करून आले तर मारुतीराय हे कधीही शांत बसत नाही. त्यांना सतत रामाची सेवा करण्याची इच्छा आहे. म्हणून काही ना काहीतरी रामाच्या वस्तू असतील, काही असेल, त्यांच्या प्रत्यक्ष देहाची सेवा किंवा त्यांच्या वस्तूंची सेवा. तर
रामप्रभू जेवण करून येण्याच्या अगोदर ते राजसिंहासन पुसत होते. कोपरान कोपरा, शिर आणि शिर त्या फडक्याने ओले करायचे, पुसायचे ओले. ते सारखे मग्न रामसेवेमध्ये, तोंडात राम नाम आणि देहाने सेवा. तर मारुतीरायांना पाहिल्यानंतर रामप्रभूंना टिंगल करावी वाटली. भक्त आहे माझा, माझा सखा आहे, आणि दोन मित्रांमध्ये मस्करी होते. तर मस्करी केली रामप्रभूंनी हनुमंतरायांची. तुम कहासी, कोण आहेस तू, इथे काय करते माझ्या दालनात? तर आता तेही बुद्धिमता मोरेष्टम आहे की नाही. अतुलित बलधामम हेम शैलावदेहम धनुजमन कृषाणम ज्ञाननामाग्रण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमः. बुद्धिमता मागते. त्यांनी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. तुम कहसी, तर उत्तर दिलं. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तू दांशका, आणि तत्वदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. त्याचा अर्थ मराठीत सांगतो. मी कोण आहे सांगू तुम्हाला प्रभू. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे, आणि तत्वदृष्टीने तुम्ही जे आहात तेच मी. हे तीनही राम एका अर्ध्या श्लोकात सांगितले हनुमंतरायांनी. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे. आता तुम्ही मला सांगा मंडळी, तुम्ही जर बारकाईने ऐकलं असेल हे 5 मिनिटं, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. आता इथे 3 उत्तरं दिली. देहदृष्टीने विचारत असाल मी कोण आहे, तर मी तुमचा दास आहे. इथे रामप्रभूचं कोणतं रूप घ्यायचं सांगा. हे बघा, पहिले रूप निर्गुण निराकार, बरोबर. गुणही नाही आणि आकारही नाही. बारकाईने ऐका तर उत्तर देऊ शकाल. पहिले रूप गुणही नाही आणि आकारही नाही. दुसरं रूप त्याच प्रभूंचं, गुण आहेत मायेचे पण आकार नाही, ते ईश्वर. आणि तिसरं रूप आहे, गुणही आहे आणि आकारही आहे, कोदंडधारी नीलवर्णी, ज्याचे कमळासारखे डोळे, जास्वंदीच्या फुलासारखे ओठ आहे, ते सगुण साकार. मग आता इथे 3 उत्तर हनुमंतरायांनी जी दिली, त्यातलं पहिलं उत्तर दिलं. देहदृष्टीने मला विचारत असाल मी कोण आहे, तर देहदृष्टीने मी तुमचा दास आहे असं म्हणत असताना, देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, तर तिथे रामाचं कोणतं रूप आहे, पहिलं, दुसरं का तिसरं? वा, कोणतं रूप आहे? कारण सेवा करण्यासाठी, दास्यत्व करण्यासाठी आकार पाहिजे ना, रूप पाहिजे ना. मग इथे रामाचं कोणतं रूप घ्यायचं? तिसरं रूप. चला, देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तो अंशकाः, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे. इथे कोणतं रूप घ्यायचं? आता 2च रूप राहिली ना. एक तर पहिलं म्हणा, नाही तर दुसरं म्हणा. मी चूक म्हटलं की पहिलं म्हणायचं, पहिलं चूक म्हटलं की दुसरं म्हणायचं. सांगा मग, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे, इथे कोणतं रूप घ्यायचं? बोला बोला, चुकलं तर चुकू द्या. म्हणजे पहिलं का दुसरं? निराकार तर दोन्ही आहेत. पहिलं निर्गुण निराकार आहे आणि दुसरं सगुण निराकार आहे. दुसरं घ्यायचं तुम्ही, दुसरं. अजून पहिलं घ्यायचं. हा, बोला बोला. दुसरं. बर, कुठलं घ्यायचं म्हणजे? दुसरं. हे बघा, दुसरंच घ्यावं लागेल. काठी घाललो का डॉक्टर? पहिलं म्हटलं ना. दुसरं, त्याचं कारण आहे, तो सगुण आहे पण निराकार आहे. आणि त्यानं गीतेमध्ये सांगितलंय, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. इथे ईश्वराचे आपण अंश आहोत, म्हणून इथे दुसरं रूप घ्यावं लागेल. तुमचंही बरोबर आहे. आता तिसरं उत्तर दिलं होतं, तत्वदृष्ट्या त्वमेवाहमिति मे निश्चलामती. जर तत्वदृष्टीने प्रभू तुम्ही मला विचारत असाल तू कोण आहे, तर तुम्ही जे आहात तेच मी आहे. इथे कोणतं रूप घ्यायचं? पहिलं. ते पहिलं कसं आहे? निर्गुण निराकार. निर्गुण निराकार रूपाने जर मला विचारत असाल प्रभू, हे हनुमंता तू कोण आहे, तर प्रभू तुम्ही जे आहात तेच मी आहे.
मीही ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्म आहे आणि आपण दोघे एकच आहोत. पण तुम्ही दुसऱ्या रूपाने विचारत असाल का तू कोण आहे, तर प्रभो तुम्ही ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्म हे जाणून शरण आलो. मी तुझा अंश आहे, तू ईश्वर आहेस, मी तुझाच अंश आहे. आणि तिसऱ्या दृष्टीने विचारत असाल देह दृष्टीने, तर देह दृष्टीने मी तुमचा दास आहे, मी तुमची अव्याहतपणे सेवाच करत आलेलो आहे. तर आता हे पहिलं चरण जे आहे, ह्या पहिल्या चरणामध्ये पहिलं जे रूप आहे रामप्रभूंचं, ते होण्यासाठी जगद्गुरु सांगतात राम राम असं म्हणा. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे. असं सुख आहे, पण माझ्या वचनावर ज्याचा विश्वास असेल त्याला हे सुख अनुभवायला मिळेल असं तुकोबाराय म्हणतात. इतकं सुख आहे, किती सुख आहे महाराज, किती सुख. या राम रसाची चव जर तुम्हाला मिळाली तर जगातली सगळे विषय तुम्हाला तुच्छ वाटू लागतील. जव तुझे रूप मोहे दिखे, तव जगाशी संसारिक गोमटे, आता देखील असे तरी विषय विटे, उपणला त्रासो. विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुन बोलतो की देवा तुझं रूप मी पाहिलं, तुझा रस चाखायला मिळाला, आता हे विषय गोड वाटत नाही. या संसारिकांना अर्जुन म्हणतात, या संसारिकांना विषय तोपर्यंतच गोड वाटतात जोपर्यंत तुझा रस त्यांनी चाखला नाही. हा राम रस ज्यांनी चाखला तो राम रसोवयी सहा आहे. उपनिषदामध्ये त्याला रसोवयी सहा म्हटलंय. रसरूप राम आहे आणि तो रस ज्यांनी चाखलेला, माऊलींनी इतक्या सुंदर ओव्या दिल्या ज्ञानेश्वरीमध्ये. मी तिसऱ्या चरणावर बोलतोय बरं का, आता अभंग पूर्ण करून घेऊया आपण. सांगे कुमुद दळाचे नेताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे. ज्या चकोर पक्षाने कमळाच्या ताटवावर चंद्र किरण चाखलेली आहे, चंद्रामृत पिलेला आहे, तो चकोर पक्षी भूक लागल्यानंतर वाळूचे कण खाईल का? अरे ज्याला अमृताचं पान करण्याची, चंद्रामृताचं पान करण्याची कला बसली, आणि जो आता चंद्रामृत पितोय कमळांच्या ताटव्यावर, तो काही वाळवंटाचे खडे खाईल का? त्या वाळूचे कण खाईल का? खाणार नाही. तस ज्याला हा रामरस चाखायला मिळाला तो आनंदासाठी विषयाकडे प्रवृत्त होणार नाही. अजून ओव्यात, आत्मसुखाच्या गोडिया विठे जो का सकळ विषया, तयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुख ज्याला प्राप्त झालं त्याला विषयाबद्दलची आसक्ती कमी होत जाते. अजून एक दोन ओव्या खालीच तिथे. आपुलेणी नागरपणे, जो इंद्र भुवनाते पाबळ म्हणे, तो केवी रंजविणे भिल्ला पालवे भिल्लाचे नी. जो आपल्या स्वसामर्थ्यानं, हे बंद करा पंखा बंद, जो आपल्या स्वसामर्थ्यानं, ऐका, स्वर्ग पदाला सुद्धा तुच्छ लेखतो, इतका श्रीमंत आहे, इतका समर्थ आहे. जर तो इंद्रपदाला आपल्या सामर्थ्यानं कमी लेखतो तर तो मनुष्य भिल्लाच्या वास येणाऱ्या त्या तंबूमध्ये मुक्कामाला राहील का? राहणार नाही. जो इंद्र भुवनाते पाबळे म्हणे तुच्छ लेखतो, तर याच्यापेक्षा माझा बंगला मोठा, त्याच्यापेक्षा सुंदर आहे. तो भिल्लांच्या पालव्यात त्या राहुकीत कसा काय राहील, जिथे वास येतोय, जिथे काय काही वेगळं वेगळं शिजलं जात आहे, तिथे घाणेरडा वास घेत तिथे थांबेल का तो? ही उदाहरणं कशासाठी दिली? जो अमृताते ठीक हेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो अमृताला नाव ठेवतो तो भाताची किंवा याची पेच पिईल का? ही सगळी उदाहरणं माऊलीने कशासाठी दिली? ज्याला रामरस चाखायला मिळाला त्याला विषय गोड लागतील का? आपला परमार्थ व्यवस्थित चालू आहे की नाही कसं ओळखावं?
हा मिळणारा आनंद परमार्थातला हा खरोखर परमार्थातला आहे का अनुकूलतेचा आहे, हे ओळखणं कठीण जाता मंडळी. कधी कधी अनुकूलतेच्या आनंदालाच आपण परमार्थिक आनंद समजून बसतो आणि तो भ्रमाचा भोपळा काही वर्षांनी फुटतो. जेव्हा हातपाय थकायला लागतात, अनुकूल आहे आता सगळं, हात पाय चांगले, खाल्लेलं पचतंय, मनाजोगं खायला मिळतंय, द्यायला मिळतंय आणि त्याच्यात भजन करायला मिळतंय. भजन तितक्या एकरूपतेने होत नाही, पण बाहेरची सगळी परिस्थिती अनुकूल आहे. पैसा पाणी पण आहे, शरीरयष्टी पण आहे, मान पण लोकांकडून मिळतोय, सगळ्या गोष्टी बाहेरच्या व्यवस्थित आहे आणि त्यात थोडस भजन करतोय आणि आपल्याला वाटतं तो आनंद असतो बाहेरचा आणि आपल्याला कुठला वाटतो, परमार्थाचा. कधी कधी अनुकूलतेच्या आनंदालाच आपण परमार्थाचा आनंद समजून बसतो, हा भ्रमातला आनंद आहे. मग इथे स्पष्ट दिलेलं आहे तुकोबरायांनी की राम रसाची या सवी आन रस रुचती केली. आपला परमार्थ खरोखर व्यवस्थित चालू आहे की नाही कसं ओळखावं. जर खरा आनंद परमात्म्याचा आत मिळायला लागला तर त्या माणसाला विषय आवडेनाशे होतात. त्याला बाहेरच्या विषयानं, आता जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू तया भुके तृषेचा आडदरू के आहे. ज्याचा जठर अग्नीमध्येच अमृताचा झरा पाझरतोय त्याला भूक आणि तहान कशी लागेल. ज्याच्या जवळ खरा पारमार्थिक आनंद ज्याला मिळायला लागलेला आहे तो आनंदासाठी बाहेरच्या विषयांना हात का जोडेल, पत्नीला सुखासाठी का इच्छा करेल, मुलांकडे हात का जोडेल, भाऊबंधांना का हात जोडेल, राजकारण्यांच्या पाठीमागे का पडेल, मानाच्या पाठीमागे का पडेल, धनाच्या पाठीमागे का पडेल. ज्याला आनंद जर आतून खरा मिळायला लागलाय तर तो बाहेर पळणार नाही. अजून बाहेर पळतोय ना, त्या आत गवसलं नाही, आत गवसल्याचा भ्रम आहे. इकडे वारी पण चालू आहे पंढरीची, हरिपाठ पण चालू आहे आणि बाहेरच्या विषयांमध्ये पण आसक्ती आहे. समजून घ्यावा हा अनुकूलतेचा आनंद आहे. तो अनुकूलतेचा आनंद काही काळच असतो, थोड्या वेळा कालावधीनंतर तो आनंद मावळला जातो, तो चकवा निघून जातो आणि मग ते भयान अरण्य राहत. चकवा माहितीये ना, चकवा हा आहे ना भूताचा एक प्रकार आहे. आपण जर ओसाड वाटेवरून अरण्यातून जात असलो तर एखादी व्यक्ती बरोबर येते आणि मग आपल्यासारखी दिसायला असते, माणूसच असतो किंवा कधी कधी स्त्री असते, ताई पण, आणि ते आपल्याला साथ करतात चालता चालता. चला म्हटले मी त्याच गावाला चाललोय, तुम्ही चालले तिकडे, चला मी येतो तुम्हाला बरोबर, मला वाट माहिती. आणि असं गोड बोलत 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 ती व्यक्ती आपल्याला अशी फसवते, ती करत नाही काही, हानी करत नाही, मारत नाही, झपाटत नाही, पण ती इतक्या निबिड अरण्यात घेऊन जाते का जिथे तुम्हाला काहीच कळणार नाही आणि तिथे जाऊन ती गुप्त होते. त्याला चकवा म्हणतात. हा चकवा फक्त फिरवत असतो. मलाही लागला होता 2-2.5 महिन्यापूर्वी, पण ती व्यक्ती नव्हती आली. माझ्या जवळ होत्या सारणाच्या पुऱ्या, सॉरी राजगिऱ्याच्या पुऱ्या. वामन जयंतीचा दिवस होता, राजगिऱ्याच्या पुऱ्या करून नेल्या होत्या. डोंगरात कीर्तन होतं तिकडे, पोखरीला आळे फाट्याच्या तिकडे डोंगर आहेत पुढे, हरेश्वर कर्जुल्याच्या इकडे. आणि मी कीर्तन करून निघालो, तिथे डोंगरातून आमची गाडी चाललेली आणि मला खायला मिळाल्याच नाही त्या पुऱ्या लोकांच्या त्या गर्दीमुळे. म्हटलं गाडीत बसून खाऊ. नंतर त्या चकव्याने डोक्यात भ्रम पाडला. त्या पुऱ्या घेऊन आम्ही निघालो. गाडी एकाच डोंगराभोवती 1.25 तास फिरत होती. गाडी पुढे का जात नाही. आणि मित्र म्हणायला लागला, इकडे मुंबईला गाडी आणत नाही, ट्रॉफिक मध्ये अडकते म्हणून, पण मित्राची गाडी भाड्याने नेत असतो. तो म्हटला, महाराज जर वाट सापडली नाही ना, हे संपत आलाय गॅस, आता इकडे कुठे गॅस वापरणार डोंगरात, इथेच मुक्कामाला राहावं लागली गाडी. घाबरलो आम्ही दोघी. मग लगेच आपला हरिपाठ सुरू केला, पळे भूत बाधा हरिपाठ. 1-2 चरण नाही म्हटलं तर लगेच तो चकवा तुटला आणि समोरून एक माणूस येताना दिसला. म्हटले, त्यांना आम्ही विचारलं पोखरी कुठे आहे. ते म्हटलं, इकडे काय करता महाराज, अर्धाच किलोमीटर आहे, फक्त 1/2 किलोमीटर. आणि आम्ही 1/2 किलोमीटर ते सोडून डोंगराभोवती फिरत होतो. म्हणजे तो चकवा काय करतो, तो तुमची साथ करतो पण तुम्हाला फसवतो.
तसा हा चकवा आहे. लोकांनी दिलेला मान, धन, आता मनाजोगं खायला मिळणं, द्यायला मिळणं, हा अनुकूलतेचा आनंद चकवा आहे. हा खरा परमार्थाचा आनंद नाही. मग माझा परमार्थ खरा चालला आहे की नाही कसं ओळखावं, तर हे तिसरं चरण. रामरसाची आचवी आन रस रुचती केली. जर आपण आंब्याच्या रसात, द्राक्षाच्या रसात गोडी वाटत असेल, म्हणजे संसाराच्या रसात गोडी वाटत असेल, तर समजायचा अजून परमार्थ सुरू झालेला. किंवा किंवा म्हणजे फारच आपण असं निराश होऊ नका. आपण परमार्थाला लागल्यानंतर आपला संसारातला रस पूर्वीपेक्षा कमी झाला आहे का, हे ज्याचा अंतकरण त्याला स्वसंवेद दे. याला गुरु काही करू शकत नाही. गुरु काही तुमच्या अंतकरणात शिरून पाहू शकत नाही तुमचा अधिकार किती झालाय तो. हे ज्याचं त्यांनी ओळखायचंय. आपुली आपण ज्याचं त्यांनी पाहिजे. पूर्वीपेक्षा संसारातला माझा रस कमी होऊन इकडचा रस वाढला आहे की नाही. जर संसारातल्या रसाबद्दल आसक्ती वाढली असेल आणि इकडे परमार्थही जोरात चालू असेल, तर समजायचं कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी बेटा मोहात गुंतलेला. हा खरा परमार्थ नाही. खरा परमार्थ करणाऱ्याचा बरोबर विरक्ती वाढत जाते. कारण इकडे आतमध्ये आनंद ज्याला मिळायला लागला, तो आनंदासाठी बाहेरच्याकडे हात कशाला पसरेल? पसरू शकत नाही ना. ज्याला आपलं स्वतःच भरपूर आहे, तो आनंदासाठी दुसऱ्याच्या मागे कशाला धावेल? अरे तो तर बादशाह होणार ना, तो आपल्या मस्तीत जगणार. तर राम रसाची आचवी आन रस रुचती केली. तुम्हाला बादशाह व्हायचंय का, आनंदाचा धनी व्हायचंय का, तर मग तुकोबाराय म्हणतात राम नामाचं गायन करा. तुम्हाला बाहेर आनंद शोधण्याची गरज नाही. तुम्हाला एवढा आनंद प्राप्त होईल. अरे तुम्ही तर आनंदात राहात, पण तुम्हाला पाहून लोक आनंदी होतील, एवढे तुम्ही आनंदात जाल. पण महाराज हे कोणाचं वाचून सांगताय का तुम्ही? महाराज म्हटले नाही नाही, मी कोणाचं वाचून नाही सांगत. तुका म्हणे चाखोनी सांगेल मग अनुभव आहे. पण माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून नामस्मरण करायला लागतील त्यांना हा अनुभव येणार. क्रोधी अविश्वासी त्याशी बोलतायचा व्यर्थ आपले वाचाशी. म्हणून ऐसे सुख वचनीय आहे आणि विश्वासे अनुभव पाहे विठ्ठल. हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. आता मी काही बोलायला मोकळा. रामप्रभूचं प्रागट्य होऊ पाहते 2 दिवसानंतर आणि त्या निमित्तानं आपला अखंड हरिनाम सप्ताह. भगवंत जो या भूधरेवर अवताराला येतो त्याची कारण सर्वांना ज्ञात आहे. त्याने गीतेमध्ये सांगितलेली का मी अवताराला का येतो. यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. कशासाठी येतो त्याने गीतेमध्ये सांगितलंय. धर्माची संस्थापना करण्यासाठी. परित्राणाय साधूनां, एक साधूंचा हरवलेला मान दिवसण्यासाठी. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचा संहार करण्यासाठी. 2 आणि धर्माची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मी येतो. बरोबर. विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, या 3 गोष्टीसाठी मी अवताराला येतो असं त्याने ठणकावून सांगितलंय. रणांगणात ओरडून सांगितलं अर्जुनाला. ओरडून का सांगितलं? कारण तिथे गलबला होता. तिथे तलवारींची खणखण होती, बाणांची घनघन होती, हत्तींचे चित्कार होते, घोड्यांचे फुटकार होते आणि एकमेकांना योद्धे शिव्या देऊन बोलवत होते. ये तुझ्याकडे बघतोच, एक घावात 2 तुकडे करतो की नाही तुझे बघ. आता किती गलबला असेल तिथे. मग अर्जुनाला काय कालच सांगितलं असेल का हळूहळू ओढूनच सांगत आहे. त्यांच्या गप्पा झाल्या ना मोठमोठ्याने तिथे.
मग व्यासांनी त्या श्लोकबद्ध केल्या. मोकळी गोठी चाळवली, बघा माऊलींची एक तशी ओवी पण आहे की जी मोकळी गोष्ट चाळवली अर्जुन आणि कृष्णाने, ती व्यासांनी श्लोकबद्ध केलेली. ओरडून सांगितलं की अरे यासाठी मी येतो अवताराला. जरी त्याने ओरडून सांगितलं असेल की मी साधूंचा हरवलेला मान दिवसण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मी अवताराला येतो, हे त्यानं रणांगणात ओरडून जरी सांगितलं असेल, पण हे त्याचं अवताराला येण्याचं मुख्य कारण नाही, हे मी सुद्धा ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल तुमच्या ओरडण्याला काही प्रमाण आहे का? तो ईश्वर आहे, त्याचं बोलणं आम्ही ऐकू, तुमचं कसं काय ऐकू? तुम्ही साधारण मरके जीव आहात, माझं नका ऐकू. संतांचं तर ऐकाल, कारण देव हा चतुरातू शिरोमणी, तो वकिली पॉइंटने बोलतो कधी कधी. हे त्याचं उत्तर जे आहे बरोबर आहे, पण हे त्याचं मुख्य कारण नाही. कोणतंही कार्य जे होतं ना, ते कारणा वाचून होत नाही. मूल दिसतंय ना, मूलरूपी कार्य आहे ना, तर आईबाप हे कारण आहे, बरोबर आहे. चित्र दिसतंय ना, मग कोणीतरी चित्रकार मानावा लागतो, चित्रकार त्याचं कारण आहे. कोणत्याही कार्याचं कारण काही ना काहीतरी असतं, पण त्या कारणामध्येही फरक असतो. एक असतं मुख्य कारण आणि एक असतं गौण कारण. थोडं चिंतन सांगू ना, ऐकाल ना का सोपं सांगू लगेच? जमतंय ना? अडचण नाही ना? चाललं भाऊ, आणखी सोपं करून सांगतो. एक असतं मुख्य कारण आणि एक असतं गौण कारण. त्याचं अवताराला येण्याची ही जी 3 कारणं सांगितली, ही गौण कारण आहे, मुख्य कारण वेगळं आहे. काय असतं मुख्य कारण? कशाला म्हणतात? तर वेदांत शास्त्रामध्ये थोडं सांगतो हा. वेदांत तुम्ही ऐकताय चांगलं अजून तोपर्यंत. म्हणजे आता 1-2 जणांचे चेहरे झाले जरा विचित्र, पण आता त्या दोघांसाठी इतरांचं नुकसान का करू? अजून तसे 10-1 चेहरे झाले त्या दोघांसारखे, 10-12, की मग लगेच हा विषय सोडून देऊ आपण. पण बाकीचे फ्रेश ऐकतायत तोपर्यंत सांगून घेतो. एक असतं मुख्य कारण आणि एक असतं गौण कारण. त्याला वेदांत शास्त्रामध्ये उपादान कारण म्हणतात, एक निमित्त कारण म्हणतात, एक परिणामी उपादान कारण म्हणतात आणि एक अन्यथा सिद्ध कारण म्हणतात. हे थोडक्यात समजून सांगतो. उपादान कारण कशाला म्हणायचं? व्याख्या पाठ राहिली नाही तरी चालेल, अर्थ समजून घ्या. ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, टिकत नाही, त्याला त्या कार्याचं उपादान कारण म्हणतात. परत एकदा सांगतो, उपादान कारण म्हणजे काय? ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणजे दृष्टांत, म्हणजे उदाहरणात समजून सांगतो. घटाचं, घट म्हणजे मडकं, माठ, आपल्या घरातला माठ आहे ना, जे उन्हाळ्यात आपण ज्यातलं पाणी पितो तो माठ. त्या माठाचं उपादान कारण आहे मृत्तिका, म्हणजे माती. मातीचा घट रूपी कार्यामध्ये प्रवेश आहे का? बोला. माती घटामध्ये नाही का? आहे. घटातली माती काढून घेतल्यानंतर घट राहील का? बोला. नाही राहणार ना. घटात मातीचा घटामध्ये प्रवेश आहे, म्हणजे घटाच्या आत बाहेर मातीच आहे, ते खापर मातीच बनलेलं आहे. त्या घटाच्या वर खाली आणि मध्ये मातीच माती आहे, म्हणून मातीचा. थोडी तगदारा, थोडं लगेच संपवतो आयुष्य. म्हणजे एका मित्राने जांभळी दिली, पण मी त्याच्याकडे पाहून विधान करत नाही. थोडं जड जाईल, थोडं ऐकून घ्या. परत नाही मिळणार आहे ऐकायला. आता इथे जरा ऐकणारी मंडळी म्हणून सांगतो. मातीचा घटामध्ये प्रवेश आहे, माती घटामध्ये आहे, आणि त्या घटामधली माती काढून घेतली तर घटच राहणार नाही. म्हणून घटाचं
उपादान कारण माती आहे. बरोबर. आता घटाला काय फक्त मातीच कारण आहे का? नाही. कुंभार कारण नाही का? कुंभार नसला तर घट कसा होईल? नुसती माती मनाने घट निर्माण करेल का? माती जसं कारण आहे तसा कुंभारही काय आहे? कारण आहे. पण कुंभार उपादान कारण नाहीये. त्याचा काय घटात प्रवेश आहे का? आणि त्याला घटातून काढता येतो का? नाहीच तो घटात. मग तो कोणतं कारण आहे? तो निमित्त कारण. निमित्त कारण त्याला म्हणतात. कार्य निर्माण झाल्यानंतर ते निमित्त कारण असलं काय आणि नसलं काय, कार्याला काय फरक पडत? घट बनून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कुंभार गेला, जाऊ नये विचारात, पण समजा गेला, घट फुटतो का? पण मग त्याने घट बनवला नाही का? मग तो त्या घटाचा आहे निमित्त कारण. एक पहिलं आहे उपादान कारण. कोणतं? की ज्याच्या वाचून घट राहूच शकत नाही, ज्याच्या वाचून बनू पण शकत नाही आणि ज्याच्या वाचून राहू पण शकत नाही, ते त्या घटाचं उपादान कारण आहे. त्या कार्याचं ते उपादान कारण. दुसरं निमित्त कारण. जे कार्य झाल्यानंतर राहिलं का आणि न राहिलं काही फरक पडत नाही कार्याला, त्याला निमित्त कारण म्हणतात. तिसरं कारण सांगतो आता ऐका, त्याला अन्यथा सिद्ध कारण म्हणतात. अन्यथा सिद्ध कारण म्हणजे ते कार्य निर्माण होण्याच्या अगोदर असलं काय आणि नसलं काय, काही फरक पडत नाही. निमित्त कारण कार्य झाल्यानंतर असलं काय आणि नसलं काय, या दोन्ही कारणात फरक आहे. निमित्त कारण हे कार्य होताना लागतं, पण कार्य झाल्यानंतर राहिलं नाही तरी चालतं. पण अन्यथा सिद्ध जे कारण आहे ते कार्य होण्याच्या अगोदरही असलं काय आणि नसलं काय, काही फरक पडत नाही. मग कारण का म्हटलं? कारण त्याच्यामुळे कधी कधी कार्य होतं. उदाहरणार्थ, घटाचं उपादान कारण आहे माती, निमित्त कारण आहे कुंभार. पण ती माती ज्या गाढवावरून आणली, बरोबर ना, ते गाढव त्या घटासाठी कारण झालं नाही का? बोला ना म्हणजे. झालं. पण समजा गाढव नसलंच तर माती आणता येत नाही का? कुंभार डोक्यावरही माती आणू. मग गाढवही त्या घटाचं कारण आहे, पण ते कोणतं कारण आहे? अन्यथा सिद्ध कारण आहे. म्हणजे ते असलं काय आणि नसलं काय, कार्याचं काही आडत नाही. आम्ही जेव्हा 2-4 दिवस पाठाला आलो नाही, गेलो नाही, कीर्तन केली इकडे 2-3 दिवस आणि पाठाला गेलो नाही. आता पाठाचं उपादान कारण आहे गुरुजी. गुरुजी असेल तर पाठ होणार. पण आमच्यासारखे बाहेर बोंबलत फिरणारे जे 2-3 दिवस जरी पाठाला नसले तरी सुद्धा पाठ सांगायचा राहतो का? मग आम्ही 2-3 दिवस कीर्तन करून तिथे गेलो का आमचे मित्रमंडळी काय म्हणतात? आले पाठाचे अन्यथा सिद्ध कारण आले. नाही, लक्षात आलं का? काही जणांचं नाही आलं लक्षात. पण आता यापेक्षा किती फोटो सांगणार. जसं ते गाढव अन्यथा सिद्ध कारण आहे घटासाठी, तसं पाठाला काही मंडळी असली काय आणि नसली काय फरक पडत नाही. ते त्या पाठाचं अन्यथा सिद्ध कारण आहे. कंसात ते गाढव आहेत असे मित्र तोंडाने म्हणत नाही, म्हटल्याशिवाय राहत नाही. आता हे मी सगळं का सांगितलं? ते ह्या अवतारासाठी सांगितलं. परत एकदा रिवर्स घेतो, घट्ट डोक्यात बसावं म्हणून. म्हणजे मला पुढचं आठवत नाही म्हणून नाही परत घे. विषय महत्वाचा आहे, हा कळाला तर पुढचा कळेल. जसं घटाचं उपादान कारण माती आहे, माती असली तर घट आहे, माती काढून घेतली घटातून घट राहणार नाही. म्हणजे माती सर्वश्रेष्ठ आहे घटासाठी. घटाचं निमित्त कारण आहे कुंभार. तो कार्य झाल्यानंतर असला काय आणि नसला काय, कार्य होताना फक्त गरज आहे. आणि तिसरं गाढव अन्यथा सिद्ध कारण आहे. कार्य होण्याच्या अगोदर काय आणि नंतर काय, काही फरक पडत नाही. हे सगळं या अवताराकडे या. भगवंत जो अवताराला येतो, हे अवतार रूपी कार्य करतो. हे अवतार रूपी कार्यासाठी
जे कारण त्यानं गीतेमध्ये सांगितलं ते कारण मुख्य कारण नाही, ते उपादान कारण नाही. बोलायचं झालं तर ते अन्यथा सिद्ध कारण आहे किंवा निमित्त कारण आहे म्हणा. का? अहो तो आल्याशिवाय या दुष्टांचा संहार कोण करणार? या धर्माची विस्कटलेली घडी कोण बसवणार? साधूंचा हरवलेला मान कोण किवसणार? त्याला अवताराला यावंच लागेल ना. या 3 कारणांसाठी नाही नाही. अहो ते प्रमाण आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणवणे शरण आलो तुझी वेदासी तुझिया सत्तेनं वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडांचा धनी एका नाही अनंत ब्रह्मांडांचा धनी आणि वर्म हे जाणून शरण आलो. मग मला एक सांगा, जो अनंत ब्रह्मांडांचा धनी आहे, जो सगुण निराकार अवस्थेमध्ये आहे, ज्याला ईश्वर म्हणतात, जो आपल्या एका अंशावर त्याच्या माया आणि ती मायेच्या एका अंशावर अनंत ब्रह्मांड आहे. हा ईश्वर केवढा असेल, त्याला एका ब्रह्मांडातल्या एका रावणासाठी आणि एका कृष्णासाठी, एका कंसासाठी, एका रावणासाठी, एका खरदूषणासाठी, एका ताडका राक्षसीसाठी अवताराला येण्याची काय गरज आहे? अनंत ब्रह्मांडाचा तो धनी आहे, त्याच्या एका रोमावर आहे. त्यातलं एखादं कोणतं तरी ब्रह्मांड म्हणजे एका उंबरामध्ये एक उंबर असतं ना, उंबराला त्या एका उंबरात किती किडे, त्या किड्याला वाटतं हेच माझं सर्वस्व. अशी उंबर त्या झाडाला किती, आणि अशी उंबराची झाडं पृथ्वीवर किती. तस अनंत ब्रह्मांडातलं एक ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडातला मृत्यूलोक, त्यातला हा रावण आणि कंस, त्याला मारण्यासाठी या ईश्वराला सगुण निराकाराला अवताराला येण्याची काय गरज आहे? हे तर असं झालं का एक मच्छर मारायचा त्याच्यासाठी तोफ आणली. हे मच्छर आहेत ना त्याच्यासाठी. अहो घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, ज्याचा नुसता संकल्प झाला अनंत ब्रह्मांड उभी राहतात. सांगू अजून त्याचा महिमा सांगू. त्याच्या पायाची जी दासी म्हणजे माता महालक्ष्मी, आणि माता महालक्ष्मीच्या ज्या दासी आहेत, ज्ञानेश्वरीत असं वर्णन आलंय, माता महालक्ष्मींच्या दासींनी खेळता खेळता घरकुलं निर्माण केली तर त्याला अमरपुरी नाव देण्यात येतं. म्हणजे इंद्राचं भुवन तयार होतं अमरावती, म्हणजे इंद्राचं ऐश्वर्य तयार होतं महालक्ष्मींच्या दासींच्या खेळण्यातून.
आणि त्यांना खेळून खेळून कंटाळा आला आणि त्यांनी ती घरकुलं तोडली. तर त्या इंद्रपदाचे रंक होतात, खाली किडे होतात आणि रेंगायला लागतात पृथ्वी तलावर. असं ज्यांच्या दाशीचं सामर्थ्य, मग त्या दाशींची जी महाराणी आहे महालक्ष्मी, तिचं काय सामर्थ्य असेल, आणि जी त्याच्या पायाची दाशी आहे त्याचं सामर्थ्य काय असेल. आणि त्याला रावण आणि कंस सारख्या मच्छरांना मारण्यासाठी अवताराला यावं लागेल काय. म्हणजे त्याचं गौण कारण आहे. त्याने दिलेलं उत्तर हे खरं उत्तर नाही आहे, खरं उत्तर पण पूर्ण खरं उत्तर नाही. हे तर असं झालं, हवालदार नोकरीला लावायचं आणि त्याला वशिला आणला पंतप्रधानाचा. हवालदारासाठी पुढे चालला पंतप्रधानाचा. मग कशाला येतो तो अवताराला? ह्या गोष्टी तरी कळून येत ना, मग येतो का? आता त्याचं खरं कारण आहे का अवताराचं? ते खरं कारण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलं, तुकोबरायांनी गाथ्यात सांगितलं, एकनाथ महाराजांनी भागवतात सांगितलं. याच्याही अगोदर कुंती मातेने सांगितलं. कुंती माता एकदा देवाला हात जोडून होते, देवा तू जे अवताराला येतोस ना, तुझ्या अवताराचं खरं कारण सांगू मी एक तर स्त्री आहे, स्त्री अज्ञानी आहे, पण तू अवताराला येतो त्याचं हे कारण आहे बघ. तथाच परिहंसानां योगिनांच्या मलात्मकं भक्ती योग विधानार्थ कथम पश्येमहि स्त्रियः. तू अवताराला जे येतो, तुझा पूर्ण साक्षात्कार ज्यांना झालेला, जे जीवनमुक्त झालेले, जे परमहंस झालेले, त्या परमहंसांना या जगतामध्ये काही तथ्य राहत नाही, काही रस राहत नाही, म्हणून ते आपल्या देहाचं निर्वाहन करत नाही, त्या देहाकडे दुर्लक्ष करतात. आणि त्यांचा देह पडू नये, त्यांचा देह संपू नये, म्हणून त्या देहाचं रक्षण व्हावं, म्हणून आपल्या रूपमाधुरीचं रसमाधुरीचं पान करविण्यासाठी तू अवताराला येतो असं मला वाटतं. कारण जे परमहंस आहेत, जे जीवनमुक्त झालेले आहेत, त्यांना आतमध्येच इतका आनंदाचे डोहे आनंद तरंग असा आनंद प्राप्त होतो. त्यांना संसारामध्ये काय रस राहणार आहे, त्यांना गोडी वाटत नाही. शंकरानंदी नावाचा एक ग्रंथ आहे, गीतेवरचं भाष्य आहे. शंकराचार्यांचं शंकर भाष्य, मधुसूदन सरस्वतींचं मधुसूदन टीका किंवा भावार्थ दीपिकाही तिला म्हणतात. तिसरा आहे शंकरानंदी, शंकरानंदांनी लिहिलेलं. त्यात त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की जो एक जीवनमुक्त असतो, परमहंस असतो. परमहंस कोणाला म्हणतात? आधी हंस समजून घ्या. हंस त्याला म्हणतात, दुधामध्ये पाणी जर मिश्र असेल तर त्यातलं पाणी फक्त हंसाला दिसतं, आपल्याला दिसत नाही म्हणून आपण घेतो, पण त्याला ते दिसतं. तो दूध पितो आणि पाणी सोडतो, आहे की नाही? ओढून घेतो दूध. ते कसं काय दूध पितो? त्याच्या चोचीमध्ये इतका आंबटपणा असतो, मुळतः निसर्गानेच त्याला तो प्रदान केला. ती चोच त्या दुधात बुडवली राजहंसाने, त्या दुधाचं दही होतं. तो दहीचे गट्टे खातो, पाणी खाली राहतं. आपल्या दररोजच्या रतिबाच्या दुधामध्ये किती पाणी आहे हे पाहायचं असेल तर दही लावून पहा, पाणी लगेच पाणी कळते आणि किती पाणी मिश्रण केलं. तर असो, तर जो दूध पितो आणि पाणी सोडतो तो हंस, म्हणजे सार येतो आणि आसार टाकतो. परमहंस त्याला म्हणायचं. या आसार अशा जगतामध्ये जे सार तत्व अनुस्यूत भरलेला आहे, त्या साराचा जो ग्रहण करतो, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. त्या तत्वाचं ग्रहण करतात आणि जगताच्या नाम आणि रूपाला सोडून देतात. त्यामध्ये सच्चित आनंद जे तत्व आहे त्याला घेतात, ते असतात परमहंस. ते आपल्या आनंदाचे डोहे आनंद तरंग असतात. पण मग त्यांनाही भूक लागते, पण हा आनंद या देहामध्ये उपभोगायला मिळतोय, म्हणून या देहाचं निर्वाहन करण्यासाठी त्यांना 2 घर का होईना मधुकरी मागावी लागते. पण तेही त्यांच्या एवढं जीवावर येतं. किती? तिथे शंकरानंदांनी एक उदाहरण दिलंय, भग्न कटी सर्पवत. ज्या सापाचं कंबरड मोडलंय, म्हणजे ज्या सापाला काठी मारली पण मेला नाही, तो बिळात शिरला, पण त्याचा एक मनका तुटलाय. मग अशा सापाला जेव्हा भूक लागते, पण भुकेसाठी त्याला भक्ष्य शोधावे लागतात. भूक तर कळवळून लागली, पण किडा मुंगी काही झुरळ बिळ काय जे दिसल बेडूक
ते भक्ष्य त्याच्या डोळ्यासमोर दिसतंय, पण त्या भक्ष्याकडे जाताना सरपटताना त्या मणक्याच्या वेदना त्याला इतक्या होतात की अरे 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 काय करू, पण भूक तर लागलेली. तितक्या वेदना या परमहंसाला 2 घरं भिक्षा मागताना होतात. काय या चांबड्याला सांभाळावं लागतं. येण्याची पै कारणे हे स्थूळ पोखणे पडले मज म्हणे ज्ञानदेव. हे चांबडं मला सांभाळावं लागतंय, घाणीने भरलेलं. काय करू, या देहाने गुरूंची सेवा करता येते आणि आत्मानंदाचा उपभोग घेता येतो, म्हणून याला मी सांभाळतोय, नाही त्याला केव्हाच फुकून दिलं असतं. त्या परमहंसांची देहावरची आसक्ती कमी होते, म्हणून त्यांच्या जीवनाचा निर्वाह व्हावा म्हणून तो अवताराला येतो. पण काय करतो अवताराला येऊन, त्यांना आपली रूप दाखवतो. असंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला, थोडं भजन करा. विठ्ठल रामकृष्ण परमहंस होते, जीवनमुक्त होते, पण ते पाठ सांगत असताना मध्येच कधीतरी उठायचे आणि त्यांची जी पत्नी होती शारदा देवी, तिला जाऊन म्हणायचे, मुझे पकोडे क्या हुआ, पकोडे खिलाओ. पकोडे पकोडे म्हणजे भजी ना. अभी मेरी भी हिंदी थोड़ी गुलाबी, आप समझा करो, इतनी अच्छी नहीं है हिंदी, कभी कभी धड़पड़ती है. और उसने में क्या हुआ, मेरे गांव के बाजू में एक गांव है, उसमें आधे मुसलमान लोग हैं, तो उनकी हिंदी सुन सुन के मैं बड़ा हुआ. और उनकी हिंदी कैसी थी, ये तेरा बैल मुझको देते कह रहे मेरे को नांगरने का. अभी ये भी हमारे भाग के हैं, इनको पूछो कैसी हिंदी. तर रामकृष्ण परमहंस मध्येच पाठातून उठायचे आणि शारदा देवीकडे जाऊन म्हणायचे, मुझे पकोडे दो. पकोडे म्हणजे भजी. तर शारदा देवींना वाईट वाटायचं, इतका टोकाचा पाठ सांगतायत अजातवादातला, जग झालंच नाही, जीव झालेला नाही, ईश्वर नाही, गुरु नाही, शिष्य नाही, ग्रंथ नाही, फक्त आहे परब्रह्मच आहे, आनंद घन तत्वच आहे. इतक्या टोकावरच बोलतात आणि मध्येच भजी मागायला येतात. काय आता त्या माऊलीला काय माहिती यांचा अधिकार. तर ते 3-4 वेळेस भजी खाऊ घातले त्यांना. त्या जीवनमुक्तांनी आपली वासना कुठेतरी थोडीशी ठेवलेली असते, ती जगाच्या कल्याणासाठी ठेवलेली असते. आणि आपल्याला काय वाटतं, आमच्या बाबांना मसाला वडी आवडते, आमच्या बाबांना जिलेबी आवडते. आपले गुरु जे असतात, आता वामन बाबा जेव्हा असतील तर वामन बाबांच्या बाबतीतही लोक असे म्हणत असेल, आमच्या बाबांना ना हे खायला फार आवडतं, पण ते आणायचे लोक. अरे नाही, हे मोठ्या मोठ्या महात्म्यांनी आपल्या कल्याणासाठी कुठेतरी थोडीशी वासना ठेवलेली असते, ती जर त्यांनी काढून घेतली तर देहावरच वृत्ती राहणार नाही त्यांची, आणि तेव्हा 21 दिवसाच्या आत पडतो. म्हणून या मोठ्या मोठ्या महात्म्यांनी कुठेतरी, माऊलींनाही मांडे खरे वाटले ना, यांनी आपल्यासाठी ती वासना ठेवली थोडीशी. रामकृष्ण परमहंसांचं असं 4-5 वेळा भजी मागणं झाल्यानंतर शारदा देवी म्हणाल्या, आहो तुम्ही असं पाठातून मधून उठून येता, बरं नाही दिसत. ते तुमच्यासारख्या महापुरुषानं चालू पाठामधून यावं आणि भजी मागावे, कसं वाटतं ते. रामकृष्ण परमहंस हसले, म्हटल्या, अहो देवी, ते देवीच म्हणायचे, आईच म्हणायचे ना. माताजी, या भज्यांमध्ये मी थोडी वासना ठेवली आहे, कारण मला ह्या मुलांचा उद्धार करायचा आहे. हा माझा नरेन आणि हे अजून 13 जण, हे 14 जणांना मला हे ज्ञान द्यायचंय आणि भारतामध्ये हे ज्ञान फिरवायचंय. त्यासाठी माझी वासना मी थोडीशी भज्यामध्ये ठेवली. ज्या दिवशी मी भजी नाही म्हणेल, वासना माझी भज्यातली निघेल, त्यानंतर मी 21 दिवसांनी माझा देह पडलेला असेल. मग असेच काही दिवस पाठ चालू राहिले. तेव्हा अधिकार काढला, जेव्हा जेव्हा भजी मागते तेव्हा लगेच करून द्यायचा. पण एकदा पाठ सुटल्यानंतर, म्हणजे 10-12 दिवस झाले होते, भजी मागितलेच नाही. मग 10-12 दिवसानंतर शारदा देवीने स्वतः भजी करून आणले. म्हटलं, ठाकूरजी भजी घ्या ना. म्हटले, आता भजीची आवश्यकता राहिली नाही. आणि मग रडायला लागला त्या ढसाढस. त्यानंतर काही दिवसातच देह पडला. हे मी का सांगतोय, तर हे परमहंस स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्यांना जगतातले विषय आवडत नाही, ज्यांच्या पाठी आपण मरेपर्यंत धावतो. ते कांचन, स्त्रिया, नाच गाणं, हे स्पर्श,
रस रूप रस गंध हे आवडत नाही महात्म्यांना. ते आतल्या आनंदामध्ये निमग्न असतात, देहाकडे लक्ष नाही राहत. म्हणून त्यांची वृत्ती देहावर यावी. त्यांनी मला डोळे भरून पाहावं आणि मी त्यांना माझ्या रूपमाधुरीचं पान करावं आणि त्यांच्या संगतीचं सुख मला मिळावं, म्हणून हा अवताराला येतो. हा अवताराला त्याच्या स्वार्थासाठी येतो. प्रभू क्षमा करा, कारण त्याला त्या निराकार स्थितीमध्ये नाही करता येत सेवा नाथांची. त्यांच्या घरचं पाणी भरता येत नाही, जनाईच्या गौऱ्या थापता येत नाही, त्याची वेणी फणी करता येत नाही, तुकोबांच्या दरदरीत झालेल्या कण्या त्याला पिता येत नाही, कबीरांचे शेले विणता येत नाही, चोखोबारांची गुरढोर त्याला ओढून आणता येत नाही. त्यांच्या संगतीतला आनंद त्याला मिळत नाही. त्या निराकार स्थितीत त्याला तो आनंद उपभोगायचा आहे आणि म्हणून तो अवताराला येतो. माझ्या ह्या बोलण्याला काही प्रमाण आहे ना? ज्ञानेश्वरीत त्यानंच दिलेलं आहे त्या रूपात. तो पहावा हे डोहळे, तो जीवनमुक्त महापुरुष, तो माझा भक्त डोळे भरून पहावा. कारण तो साधारण नाहीये, म्हणून तो दैवा आगळा वाणी तसो वेळ वेळा, जे साम्य से जे डोळा लागला तया. हा दैवा वेगळा महात्मा आहे. करोडो अब्जो मध्ये एखादा जीवनमुक्त असतो. शैले शैलेन मानिकम मौतिकम न गजे गजे, साधहो नाही सर्वत्र चंदनम नवने वने. असा जीवनमुक्त महात्मा एखादा. हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, तब कभी पैदा होता है चमन में दिदावर. कोणीतरी एक महात्मा हजारो वर्षानंतर येत असतो काय, अच्छा कुठेही असतो काय महात्मा. आणि त्या साधूला डोळे भरून पाहण्याचे डोळे मला होतात, म्हणून मी डोळे धारण करतो. डोळे माता मावल्याला होतात, पण यालाही डोळे होतात साधूंना पाहण्याचे, म्हणून तो आई होऊन येतो जन्माला. तो पहावा हे डोळे म्हणून मज अचक्षुषी डोळे, आणि हाताचे निलीळा कमळे पुजुतयाचे. त्याला आलिंगन देण्यासाठी 2 हात कमी पडतील, म्हणून अजून 2 धारण करतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंग वया लागून तयाचे अंग. तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा, देह धरणे घडे किंबवना आवडे निरूपण. आणि मग येतो अवताराला त्यांची संगती करण्यासाठी, त्यांनाही आनंद देण्यासाठी आणि स्वतःलाही आनंद घेण्यासाठी. देव त्याला सुख मिळावं म्हणून. मग फक्त स्वतःच नाही सुख उपभोगत, त्या साधूंना पण सुख देतो. कसं देतो? गोड गोड असे रूप धारण करून. कोणतं घेतलं मग रूप? भूमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. किलकी किलकी उठत धाय गिरत भूमि लटपटाय. धाय मात बोलले दशरथ की रनिया. जग
घेतो महाराज, त्याच्या सौंदर्याचं एक सांगतो माझं. त्याला पाहून सीतामाई ठप्प झाल्या होत्या. कधी? जेव्हा रामप्रभू उपवर झाले होते, गुरुग्रहातून घरी आले होते सर्व शिक्षा पूर्ण करून. विश्वामित्र आले तिथे, म्हटले यज्ञ चालू आहे, खरं दूषण येत आहेत, यज्ञाचा विध्वंस करतायत, तुझ्या 2 बालकांना दे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. दशरथ राजा म्हणाले, अहो आत्ताच आलेत होते गुरुग्रहातून, अजून डोळे भरून पाहिले सुद्धा नाही मी रामाला, आणि माझा पोरगा अजून कोवळा आहे हो. मी येतो ना स्वतः. म्हटले तू नाही, मुलाच पाहिजे. विश्वामित्र कडक गावचे दशरथ राजा, मुलांनाच दे. मग दशरथ राजाने भीत सांगितलं, विचारलं, प्रभू तुम्ही सुद्धा शास्त्र तेजाने संपन्न आहात, तुम्ही गुरु आहात यांचे, मग तुम्ही का मारत नाही खरदूषणांना? अरे म्हटले वेड्या, मी यज्ञ करतो आणि यज्ञामध्ये क्रोध चालत नाही. ध्यानात ठेवा बरं का, तुम्ही जेव्हा यज्ञ कराल, वास्तू शांतीचा किंवा दुसरा, यज्ञामध्ये क्रोध चालत नाही, यज्ञाचं फळ मिळत नाही. यज्ञ हा किती कोणी काही अन्याय करू, यज्ञ असेपर्यंत तरी शांत राहिलं पाहिजे. यज्ञ झाल्यावर पाहतो तुझ्याकडं, असा तो भाव मनात नाही पाहिजे. शांतच पूर्णपणे, आतून पण शांत. एक घटना सांगतो पटकन, घडण कुठे चाललंय. रावणाने यज्ञ करायचा ठरवला, सगळे मेले जवळचे. कुंभकर्ण गेला, मुलगा गेला, भाऊ शत्रूला जाऊन मिळाला, जवळचं सगळं सैन्य संपलं, मूळभर सैन्य आणि एकटा रावण. मग त्यानं रामप्रभूंकडे काही दिवस मागून घेतले, 10 दिवस द्या मला, माझे सगळं संपलंय, मला तयारी करण्यासाठी 10 दिवस द्या. म्हटले दिले. प्रभूंनाही असं वाटलं की चला आपल्याही वानरांना काही जखमा झालेल्या, मलमपट्टी करता येईल, म्हटले दिले 10 दिवस. पण ह्या 10 दिवसात त्याने काय केलं, त्याच्या तळघरामध्ये यज्ञ सुरू केला, चंडिका यज्ञ. आता मारुती राया बुद्धिमत्ता वरिष्ठ, त्यांना माहिती आहे हा उत्सापती आहे, हा रावण, हा गप्प नाही बसणार. हे सूक्ष्म रूप घेऊन लंकेत फिरत होते, कुठे दिसतोय रावण, कुठे दिसतोय, काय करतोय. शोध लागला तळघरात, जाऊन पाहताय तर यज्ञ चालू आहे. ती चंडिका यज्ञ 10 दिवसांनी प्रसन्न होणार होती आणि अस्त्रशस्त्र प्रदान करणार होती. म्हणून सहकुटुंब बसला होता यज्ञ करायला. कारण गृहस्थ्याला पत्नी लागते यज्ञ करताना, मंदोदरी आणि तो, आणि यज्ञ सुरू होता तळघरात. मग मारुतीरायांनी जाऊन काही वानरांना सांगितलं, जाऊन यज्ञ विध्वंस करा. म्हटले कसा? त्याच्या यज्ञ मंडपामध्ये लघुशंका करा, विष्ठा टाका. तरी त्याने बंद नाही केलं तर यज्ञात पाणी टाका, विझवा तो यज्ञ, त्याची दाढी ओढा, मिशा ओढा, त्याला क्रोध आला, त्याला क्रोध आला का यज्ञाचं फळ मिळणार नाही, म्हटलं त्याचा यज्ञ खंड होईल. आता हे सांगितलं वानरांना, ते वानर गेले त्या तळघरात, यज्ञ स्वाहा चालूच होता. आता तो रावणच. यांनी लगेच लघुशंका केल्या ठिकठिकाणी, कारण अपवित्र झालं ना. तरी त्याने यज्ञ बंद नाही केला, विष्ठा केल्या, बंद नाही केला. याची दाढी मिशी ओढायला लागले. अरे रावण येतो, आणि छोटी छोटी वानर, कोणी ह्या खांद्यावर, कोणी ह्या खांद्यावर, डोक्यावर एक मिशी ओढते दाढी, एक नाकातच बोट घालते, एक कानात बोट घालते. तरी तो रावण आहे, त्याला माहितीये का क्रोध जर निर्माण झाला तर यज्ञ फळ मिळणार नाही, मला असलं पाहिजे चंडिके मातेकडून. ह्या वानराने यज्ञात पाणी ओतलं महाराज, यज्ञात विजून टाकला, तरी रागवला नाही तो. आधी स्थूल देहाने कर्म करत होता, नंतर त्याने मानसिक वेदी निर्माण केली आणि मानसिक आहुत्या सुरू केल्या. आता तो विद्वानच होता ना. रावण कोण होता? विद्वान होता. हा, पण एक वाक्य इथे महत्वाचं आहे. रावण विद्वान होता हे वाक्य महत्वपूर्ण नाही. काय म्हटलं मी? नीट ऐका हे वाक्य. रावण हा विद्वान होता हे वाक्य महत्वपूर्ण नाही. विद्वानही रावण होऊ शकतो हे वाक्य महत्वाचं. विद्वत्ता आल्यानंतरही मनुष्य रावण होऊ शकतो, असं नाही की तो साधूच नाही. मग आता तो रावण विद्वान, त्यानं मानसिक यज्ञ सुरू केला, वेदी निर्माण केली, आहुत्या सुरू केल्या.
यज्ञ पुन्हा सुरू झाला. उलट स्थूल यज्ञापेक्षा सूक्ष्म यज्ञाचं 1000 पटीनं पुण्य सांगितलं. पावर जास्त यायला लागली. मग मारुतीरायांनी सांगितलं होतं शेवटचा उपाय मंदोदरीचे केस ओढा. ती वानर असतात त्यांना पाप पुण्य नाही. मग ते मंदोदरीकडे गेले केस विस्कटायला लागले, ती किंचाळायला लागली. मग राग आला, माझ्या बायकोची छेड काढता बघतोच तुमच्याकडे, उठल्याबरोबर यज्ञाचं पुण्य नाही. हे मारुतीरायांची बुद्धिमत्ता वरिष्ठ. मारुतीराय नसते ना तर रामायण झालंच नसतं ना. आणि खरं सांगायचं तर रामप्रभू मारुतीरायांसाठी अवताराला येतात. तोच विषय चालला ना आपला. ते काय येतात? कारण मारुतीराय चिरंजीव आहेत. त्यांना कल्पांतापर्यंतच आयुष्य. आणि एका कल्पात ही 4 युग हजारो वेळा जातात. हजारो वेळा, हजार नाही लाखो वेळा. ब्रह्मयुग पर्यंत सहज गीतेमध्ये श्लोक आहे. सहस्रयुग पर्यंत. तर मारुतीराज चिरंजीव रामप्रभूंचा अवतार कार्य झाल्यानंतर ते देह त्यांचा पडतच नाही. मग परत त्रेतायुग गेल्यानंतर द्वापारयुग जातं, कलियुग जातं, परत कृतयुग येतं. आणि मग त्रेतायुग आल्यानंतर ते अर्ध्यावर आल्यानंतर रामप्रभू येतात. मग यांना डोळ्यांनी पाहायला मिळतात. तोपर्यंत मारुतीराज रामप्रभूंची वाट पाहत असतात. विचार करा, 4 युगाचं आयुष्य किती आहे? कलियुगाचं आयुष्य 4,32,000. द्वापारयुगाचं आयुष्य आहे 12,96,000. त्रेतायुगाचं आहे 17,28,000. कृतयुगा नाही, 4,32,000, 8,64,000, 12,96,000, 17,28,000 कृतयुगाचं आयुष्य. इतकी वर्ष डोळ्यात प्राण आणून राम 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 सारखं राम राम म्हणत राहतात. कधी माझे प्रभू येतील, कधी माझे प्रभू येतील. त्यांच्यासाठी येतात, ते आपल्यासाठी नाही येत. जेव्हा त्रेतार युगामध्ये अवतार कार्य संपायला लागलं ना, ओक्साबोक्शी रडायला लागले मारुतीराय. पायाला मिठी मारली, प्रभू जाऊ नका ना. एक तर किती युग, मी 4 युग वाट पाहतो तुमची. इतकी लाख वर्ष उमटतात तेव्हा तुम्ही डोळ्यांना मला दिसता, तुमची भेट होते, तुमचा सहवास होतो. आणि काही कालातच हे संपून जातं सगळं. 100-150 वर्ष, काय 100-125 वर्ष तुम्ही जे राहता, जाऊ नका ना प्रभू. प्रत्येक त्रेतायुगाच्या शेवटी हेच घडतं. आणि पायाला मिठी मारून मग रडायचं. प्रभूंनाही विरह सहन होत नाही भक्ताचा, पण अवतार कार्य पूर्ण करावं लागतं. मानव देह घेऊन आलेले त्यांनाही नियम पाळावे लागतात मृत्यू लोकांचे. मग काय करतात प्रभू? मग प्रभूंनी असं पायाला मिठी मारल्यानंतर प्रभूंनी आपली अंगठी, ते खाली रडतायत डोकं खाली करून मारुतीराय. प्रभूंनी हातातली अंगठी एक काढली, जमिनीवर टाकली. त्या अंगठीने छिद्र पाडलं धरतीला आणि ती खाली निघाली. आणि ते म्हटलं, अरे हनुमंता, माझी अंगठी पडली रे. तेव्हा ती खाली जाते, तेवढे आणून दे ना. आता ते प्रभूंचे सेवकच आहेत. प्रभूंची आज्ञा म्हणजे एका क्षणात सूक्ष्म रूप धारण करून वेळात शिरले तिथे. आणि त्या अंगठीच्या पाठीमागे गेली. त्या अंगठी गेली तोपर्यंत खाली. तर त्या छिद्रातून वेगाने मारुतीराय खाली गेले. ते धक्कन पाताळ लोकांमध्ये पडले खाली. पाताळात पडल्याबरोबर समोर पाहिलं की ती पाताळ देवता सिंहासनावर बसून गालातल्या गालात हसत होती हनुमंतरायांकडे पाहून. हनुमंतरायांनी नमस्कार केला. म्हटले, प्रभू तुम्ही कोण? म्हटले, मी पाताळाची देवता आहे. पण तुम्ही हसताय का माझ्याकडे पाहून? म्हटले, का हसतोय? पाठीमागे वळून पहा. पाठीमागे वळून पाहिले तर अंगठ्यांचा डोंगर उभा राहिला होता. म्हणजे ढीग होता अंगठ्यांचा. म्हटलं, हा अंगठ्यांचा ढीग? म्हटले, प्रत्येक त्रेतायुगाच्या शेवटी रामप्रभू तुम्हाला असंच फसवतात. तुम्ही खाली आले की अवतार कार्य पूर्ण करतात. आणि मग पुन्हा विरह गेले पुन्हा वर. तोपर्यंत प्रभूने अवतार कार्य पूर्ण केलं होतं. शरयू नदीमध्ये देह समर्पित. तेव्हापासून परत त्रेतायुग जातं, द्वापारयुग जातं, कलियुग जातं, कृतयुग जातं, परत त्रेतायुग येतं. तोपर्यंत मारुतीराय राम भजन करीत साधी भक्ती काही म्हणून शरण शरण जे हनुमंता फक्त राज येत. आणि त्यांच्यासाठी हा अवताराला येतो बाबा विठ्ठल. आणि मग
आलो होतो, यज्ञासाठी तुझी मुलं दे. त्या क्रोधापासून आपला जरा विषय बाहेर गेला, पण राम प्रभूंच्या संबंधाने. आणि मग निघाले, खर दूषणाचा नाश केला. म्हटले आपल्याला थोडं पुढे जायचंय, चला. वाटेमध्ये तारका राक्षसी भेटली, तिचा एका बाणात वध केला. पुढे जनक नगरी लागली. योगाकडे सीताबाईचं स्वयंवर होतं दुसऱ्या दिवशी. आणि जनकांना कळालं की इथे विश्वामित्र आले. पळत आले, साष्टांग प्रणिपात केला, दर्शन घेतलं आणि त्यांना विनंती केली, उद्याच माझ्या मुलीचं स्वयंवर आहे, तुम्ही योगाकडे आलात तर माझ्या जावयाला आणि मुलीला तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी आजच्या दिवस थांबा. जनकांना काय माहिती, त्यांचा जावई यांच्या बरोबर आहे. त्यांनी पाहिलं हे दोन कोवळे कोवळ. आणि मग आदराने नेलं. तिथे अनेक पंडाल उभे होते, देश विदेशाचे जे राजे लोक आले होते स्वयंवराची बातमी ऐकून. शामियाना तो रेशमी वस्त्र, मोत्याच्या झालरी, सुवर्णाची सिंहासन, अत्तरदारी, सगळी सुविधा केलेली. आणि एका शामियाना त्यांनाही ठेवलं होतं. गुरु झोपल्यानंतर हे झोपायचे आणि गुरु उठायच्या आत उठायचे. शिष्याचं हे कर्तव्य. हल्लीच्या आता जाऊ द्या, ते तिकडे कशाला जातोय. तर गुरुजींची सेवा करत गुरुजी झोपी गेले. मग हे झोपले आणि गुरु उठायच्या आत उठून स्नान केलं. आणि आता गुरुजींच्या पूजेसाठी फुलं लागतील म्हणून जनकाच्या बागेमध्ये गेले. जनकाच्या बागेमध्ये गेल्यानंतर तिकडून सीतामाई सुद्धा स्वतःच्या देवपूजेसाठी फुलं आणण्यासाठी सखीं बरोबर आली होती. सीतामाईला सुद्धा अनेक वर्षांचा विरह पडला होता. अनेक वर्षांचा कसा, सीतामाई महालक्ष्मीचं रूप आहे ना. मग क्षीरसागरामध्ये जेव्हा हे सगळे गेले होते का आता हे खूपच दैत्य मातले, तुम्ही अवतार घ्या, तेव्हा रामप्रभू म्हणाले मी अवतार घेईल आणि तू जनकपुरीमध्ये येईल. तर तेव्हापासून जो वियोग झाला, कारण लक्ष्मी ही देवाची भक्त आहे, ती एक सारखी त्यांच्या चरणाची सेवा करत राहते आणि तिची नजर एक सारखी प्रभूंच्या चेहऱ्यावर आहे. जे शंकराचार्यांचं कडकधारा स्तोत्र आहे, अंगम हरे पुलकम भूषणम आश्रयंती भृंगांगदेव मुकुलाभरणंतमालम अंगीकृताखिल विभूतीर पांगलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवताया. भुंगा जसा कमळाभोवती फिरत राहतो सारखा, तशी जिची नजर या परमात्म्याच्या चेहऱ्यावरून हटतच नाही, एक सारखी तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर आहे. अशी ही लक्ष्मी माता. आणि तिला कित्येक वर्ष आता प्रभू दिसलेली नाही. तिच्या अंतकरणामध्ये विरह आहे. कधी प्रभू येतील, कधी प्रभू येतील मला नेण्यासाठी. आता उद्या स्वयंवर आहे, अजून कशा आले नाही, विरह वाढत चालले नाही. तिचा विरह फक्त तिलाच माहिती. बाकीच्यांना काय कळणार. भक्ताचं अंतकरण फक्त भक्तालाच कळतं, बाकीच्यांना काय कळणार. आजूबाजूच्यांना वाटतं अरे आमच्या सारख्याच भाकरी खातोय, आमच्या सारख्याच झोपतोय, आमच्या सारखीच मुले, हा काय फक्त. पण त्याची जळजळ आतून काय त्याचं होतंय ते त्या बिचाऱ्यालाच माहिती. हो, जावे त्याच्या वंशा. सीतामाई तळमळते, प्रभू कधी येतील, उद्या स्वयंवर अजून आले नाही. पहाटेची वेळ, अंधकार आहे, अजून सूर्यनारायण उगवलेले नाही. बगीच्यामध्ये सख्यांबरोबर त्या पण फुलं तोडतायत आणि प्रभू पण आपल्या गुरुसाठी फुलं तोडतायत. तेवढ्यात अरुणोदय झाला. अरुणोदय म्हणजे सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर जे तांबडं फुटतं ना, तो अरुणोदय. फटफटू लागतं, दिसू लागतं. जेव्हा अरुणोदय झाला तेव्हा प्रभू पलीकडून मोगऱ्याची फुलं तोडत होते आणि अलीकडून सीतामाई गुलाबाची फुलं तोडत होते. आणि ते तांबडं फुटलं, दिसू लागलं आणि दोघांची नजरानजर झाली. भक्त जेव्हा प्रथमदर्शी भगवंताला पाहतो ना, अनेक तपाच्या सायासाने अनेक जन्मांती, तेव्हा ती नजरानजर जेव्हा मिळते तेव्हा त्या पहिल्या नजरेत त्याच्या रूपावरून भक्त आपलं सगळं स्वत्व अर्पण करतो, अभिमान अर्पण करतो, सगळं समर्पण करतो. देवा काय हे रूप आहे तुझं, काय हे कमळासारखे डोळे, जास्वंदीच्या फुलासारखे आरक्त ओठ, चाफेकळी सारखं नाक, सफरचंदासारखे गाल, हातामध्ये कोदंड, क्षत्रियांचा बांधा,
हा तुझा पिवळा पितांबर, ते मंद हास्य, काय रूप आहे तुझं. आणि ते रूप पाहून भक्त आपलं सगळं स्वत्व किंवा आपला अहंकार, आपलं समर्पण भगवंताला करून टाकतो. मीच राहिलो नाही आता, मी तुझा गुलाम झालो आता. त्याच्या समर्पणाच्या मोबदल्यात भक्तांनी त्याचं समर्पण दिलं, तर त्याच्या समर्पणाच्या मोबदल्यात भगवंत आपलं स्वरूप त्याला प्रदान करतो. तू तुझं सगळं दिलं ना मला, मी माझं सगळं तुला देतो आणि अमरच करून टाकतो त्याला. इथे तेच झालं. सीतामाई अनेक वर्ष वाट पाहत होती, डोळ्यात प्राण आणून कधी येतील प्रभू. आणि आता तांबडं फुटलं नाही, एकदम प्रभू समोर दिसले हो, ध्यानी मनी नसताना. आणि दोघांची नजर झाली. स्वर लागला तर ठीक नाही. राम को देख कर श्री जनक नंदिनी, राम को देख कर श्री जनक नंदिनी, बाग में जा खड़ी रह गई, राम देखे सिया को माँ सिया राम को. राम प्रभू सीतामाईला पाहतात आणि सीतादेवी राम प्रभू. राम देखे सिया को माँ सिया राम को, चार अखियां लड़ी की लड़ी रह गई, राम को देख कर. तितक्याच्या सख्या होत्या आणि यांच्या तटस्थ झालेल्या होत्या. दोघंही विसरले जगाला. प्रभू आपल्या भक्ताला पाहतायत आणि भक्त आपल्या भगवंताला पाहतोय, आपल्या आराध्याला पाहतोय. आणि दोघे नजरा लागलेले आहेत. चार अखिया लडी की लडी राहिली, तटस्थ झाले, जगताला विसरले. त्या सीतामाईच्या ज्या सख्या होत्या, बोली एक सखी राम को देख कर, कैसी जोड़ी विधाता ने रची सुगत, पर धनुष कैसे तोड़ेंगे बाले कुंवर, पर धनुष कैसे तोड़ेंगे बाले कुंवर, शंका मनी बनी रह गई, राम को दे. जोडी तर फार सुंदर विधात्याने बनवलेली आहे. पण आता हे कोवळे कुंवर कसे काय धनुष्य मोडणार. तेव्हा दुसरी सखी बोलली. दूजी बोली सखी छोटी देखन में है, पर चमत्कार इनका नहीं जानती, पर चमत्कार इनका नहीं जानती, एक ही बाण में ताड़का राक्षसी, उठना सखी पड़ी की पड़ी रह गई, राम को दे. अरे एका बाणात त्याने मारलेले. या शंका तुम्हाला आहेत. तुम्हाला म्हणजे ती सखी दुसऱ्या सखींना म्हणते, अरे या शंका आपल्याला आहेत. पण ती जी त्याच्याकडे पाहते ना, तिला एकही शंका नाही, कारण तिला माहिती तो कोण आहे. आणि मग सीतामाई त्या नजरेमध्ये त्या स्वस्वरूपाला प्राप्त झालेल्या प्रभू स्वरूपाला, तिथे त्यांचं खरं ऐक्य झालेलं. आणि तेच रूप जनकांनी जेव्हा पाहिलं स्वयंवरामध्ये, जेव्हा त्या कोदंडाला त्यांच्या कडवताना तो कोदंड नाही, शिवधनुष्य तुटला हातामध्ये, ते रूप जेव्हा जनकांनी पाहिलं, त्याच्यानंतर जनक देहावरच राहिले नाही, विदेही झाले. जनक जे विदेही झाले ते रामप्रभूंचं रूप पाहून झाले. आणि मग आपल्या जावयाला आणि सीतेला म्हणजे मुलीला घेऊन निघाले अयोध्यापुरीकडे. तर राजा दशरथांना कळालं का माझी व्याही येत आहे, माझ्या सुनेला घेऊन. एवढा आनंद झाला. 10 किलोमीटर स्वागताची तयारी केली. केशर कस्तुरीच्या सड्या अंतरले, पुष्पाच्या माळा लावल्या, जय्यत स्वागत करा म्हटले. आणि ते येताना दिसल्याबरोबर रथातून उतरून पळायला लागले. तिकडून जनकजी पण पळायला लागले व्याहींना पाहून. दोघांच्या अंतःकरणात आनंद. आता ते पूर्वीचे व्याही होते म्हणून अहंकार सोडून पळत होते एकमेकांकडे. आताचे व्याही पाहून दुसरीकडे पळतात. दोघे खाडवळीचे व्याही सोडून आणि ते तिकडून जनकजी आले, हे इकडून येतात पळत गेले.
आणि घट्ट मिठी मारली एकमेकांना. आणि मिठी मारल्यानंतर दशरथ राजा जे हे वर पक्षातले आहेत ना, त्यांचा अधिकार मोठा. मग यांनी टिंगल केली पहिल्यांदी व्याहीची, कारण मस्करी करण्याचा मान पहिला वर पक्षाला असतो ना. तुमच्या इकडे कुरड्या फोडतात का डोक्यात? आपल्या इकडे आहे ना कुरड्या फोडतात? हा, इकडे नाही आहे. आमच्या इकडे कुरड्या वर वधू पक्षाच्या डोक्यांमध्ये त्या कुरड्या आणलेल्या असतात ना, त्या फोडतात. ओल्या पापड्या फोडतात त्या. आणि तो नारळाच्या ज्या वाट्या असतात त्या चावून त्याचा रस मिळून त्याचा चोथा तोंडावर फुटतात. म्हणजे खूप मस्करी, खूप टिंगाणा असतो तिथे. तर प्रभू दशरथ राजांना सुद्धा वाटलं की आपल्या व्याहीचे टिंगल करावे. म्हटले, ओ जनकजी. म्हटले, काय? बोला व्याही बुवा. अहो तुम्ही नीट पाहिलं ना, गडबडीमध्ये असं नाही ना झालं? धनुष्य माझ्याच मुलांनी मोडला ना, तर असं तर नाही झालं धनुष्य मोडला दुसऱ्याने आणि मुलगी आहे दुसऱ्याला देता, असं नाही झालं? म्हटले, छे छे हो, असं कसं होईल? अहो तुमच्या मुलाला जेव्हा मी धनुष्य मोडताना पाहिला, ते रूप जे माझ्या डोळ्यामध्ये बसलं, तुम्हाला खरं सांगू वेगळं वाटेल दशरथजी, माझ्या मुलीपेक्षा मीच तुमच्या मुलावर भाळलोय. लक्षात आलं का? माझी मुलगी कमी भाळली, मी जास्त भाळलोय. मी देहावर राहिलो नाही तोपर्यंत अजूनही. त्या तो क्षण आहे आणि आत्ता क्षण आहे. माझ्या डोळ्यात तुमच्या मुलाशिवाय दुसरं काहीच नाही. असं हे सुंदर रूप घेऊन प्रभू येतात पाहतात. आणि आल्यानंतर त्या भक्तांसाठी धावतात. शेवटचा एक किस्सा सांगतो, 1 ते 1 मिनिटाचा सेवा समाप्त करतो. चरण पण राहिला आपलं चुकलं तेवढं होईलच शेवटी. सुंदर ऐकवा. अरण्यात चालत असताना अचानक एका भक्ताची आठवण झाली प्रभूंना. पटापट पावले टाकायला लागले. लखनजी म्हटले, काय झालं प्रभू? आता तुम्ही रडत होता सीतामाईच्या विरहात, रावणाने नेलं होतं माईंना, आणि आता लगेच डोळे पुसून घाईत असली ही पाळण्याची. म्हणजे माझा एक भक्त माझी वाट पाहतोय, प्राणकांठाशी आले त्याला गेलं पाहिजे. ते कोण होते? जटायू, पक्षीराज जटायू, म्हणजे गिधाड. रावणाने पंख छाटले होते, अंगावर खूप वार झाले होते, रक्त भांबाळ पडले होते, रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खूप म्हणजे इतके शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा त्यांना सीतामाईंना थांबवता आलं नाही, त्या रावणाला हरवता आलं नाही. रावणाने कूटनीतीने सांगितलं, माझ्या अंगठ्यात प्राण आहे, तुझे कशात प्राण आहे सांग, खरं बोल, तू राम भक्त आहे, तुला रामाची शपथ. खरं बोलावं लागलं. पंख छाटले, त्याने अंगठ्याचा चेंडा मेंदा केला, रावण जिवंत राहिला. पंख छाटल्यानंतर बळच गेलं सगळं. आणि मग वार केले अंगावर त्या हातातल्या खडगाने. रक्तभंबाळ झालेले जटायू खाली पडले दारातले, सगळं रक्त सांडलेले, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, पण प्राण नाही सोडला. का? तर माझे प्रभू येतील, मला डोळ्याने दिसतील, माझ्याशी बोलतील. सोपं नाहीये हे. जेव्हा प्राण शेवटच्या क्षणी शरीरातून जात असतो तेव्हा अतीव यातना असतात, अतीव यातना. हजारो इंगळ्या चावल्याच्या यातना एका एका क्षणाला असतात. त्या यातना ज्यांनी भोगल्या त्यांनाच माहिती. आपल्याला मरणाची भीती का वाटते? कारण प्रत्येक जन्मात आपण मरत आलोय आणि त्या मरणाच्या यातनाचे संस्कार चित्तात आहेत, म्हणून आपण मरायला घाबरतो. त्या यातना प्रत्येक क्षणी होत होत्या जटायूंना, पण तरी प्राण सोडला नाही. प्रभू येतील तेव्हाच मी प्राण सोडेल. अतीव यातना एकीकडे चालू आहे आणि मुखातून नामस्मरण चालू. येणार प्रभू मला भेटतात. त्याच्यासाठी पळायला लागले प्रभू. लखन धाव, धाव लवकर धाव, माझ्या भक्ताला यातना होत्या. धावत आले, हातातले सगळे धनुष्य वगैरे टाकून पळत आले आणि जटायूंना कवेमध्ये घेतले. क्षमा करा पक्षीराज, क्षमा करा, माझ्या विरहाच्या नादात मी तुमच्या यातना विसरलो, क्षमा करा मला. नाही प्रभू, दासाकडे कसली क्षमा मागता, धन्य झालो म्हटले मी आता. मरताना तुम्हाला पाहायला मिळालं असं म्हणून कोणाच्या भाग्यात आहे? रामप्रभू म्हणतात, नाही तुम्ही जिवंत राहणार, मी तुम्हाला जीवदान देतो, तुम्हाला बरं करतो, तुम्ही मरू नका. नाही म्हणाले प्रभू, मला मरू द्या.
असं मरण चांगल्या चांगल्यांच्या भाग्यात येत नाही. तुमच्या आलिंगनात मरतोय मी, तुम्हाला पाहत मरतोय मी, मला मरू दे. आणि प्रभूकडे पाहत पाहत राम नामाचं गान करत करत त्यांनी देह ठेवला. आणि जटायू राम रूप झाले. तेच तुकोबाराय म्हणतात, राम म्हणता राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामाची होई
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आता आपल्यासमोर ज्यांनी कीर्तन सेवा सादर केली त्यांचं वर्णन काय करावं
नाही का वर्णन करण्याकरता सुद्धा अधिकारी असा वाटतो विद्वान विधानाचे विद्वेषण परिश्रम नाही वंद्या विधानाचे गुरु प्रसव वेदना. आता जसं रामाचं वर्णन महाराजांनी केलं अगदी भरभरून पहिले कानामनाची तृप्ती झाली तिथपर्यंत. कारण रामाचं चरित्र हे पवित्र आहे म्हणून ती चारित्र्याचं वर्णन करण्याकरता वर्णन करणारा सुद्धा चारित्र्यवानच पाहिजे बरं का. कोणीतरी कोणाचं वर्णन करून चालत नाही. उष्णांचे लग्न गर्भ शांती पाठका परस्पर प्रशंसिती अहो रूपम महोदय. तेव्हा खरोखर काय वर्णन करावं त्यांचं, कोणत्या वाणीने वर्णन करावं. जसं माऊली म्हणतात आणि तुझ्या थाव मोडे जिथं परिशी वैखरी बुडे तो तुम्हा पुन्हा तोंडी वाणावासी या लागे आता स्तुती सांडोनी निवांत चरणी ठेवी दे माथा हेच वाणी दुसरं काही नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. महाराजांचं वर्णन आपण काय करणार. आपण हा अभंग कितीतरी वर्ष ऐकतो सगळं करतो. आम्ही सांगत असतो वनामध्ये जाऊन वनस्त्री पाहणं वेगळं असतं आणि वनस्त्रीचं परीक्षण आणि निरीक्षण करणं हे फार वेगळं असतं. आज त्यांनी वर्णन केलेले आहे. सगळ्यांच्या कानामालाची तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परत आळंदीमध्ये 95 पासून तर 26 म्हणजे जवळजवळ 30-31 वर्ष त्यांनी एका कथा आणि घासलेली वर्ग घासावी लागते त्याशिवाय एवढी वाणी चकाकत नाही. एवढा अभ्यास करण्यासाठी काय परिश्रम केले असतील त्यांनी ते न सांगताही येणार नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. तेव्हा पहिल्याच दिवसाला मंडप भरला जरा आनंद वाटतो बरं का. काही महाराज पहिल्या दिवशीची कार्यक्रमाची सेवा घेत पण महाराजांचं जिथं राधा आणि वैभव सांगत महाराजांचं कीर्तन असलं की लांबून लांबून सगळ्या अगदी भ्रमण मकरांचं सेवन करण्याकरता दुरून दुरून मंडळी आलेले आहेत. गावाले वाईट वाटून घेऊ नका. सुरुवातीपासून येऊन बसत त्याला हे शब्द ही वाणी आपल्याला कुठे ऐकायला मिळेल ऐकायला मिळणार नाही. म्हणून त्यासाठी कीर्तनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आणि काय झालं आता महाराजांचं कीर्तन म्हणून एवढी गर्दी आहे. आणि दुसरं कारण म्हणजे सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था ही कीर्तनानंतर आहे आणि सगळ्यांना विनंती केलेली आहे किंवा घरी कोणी चूल पेटायची नाही. आणि त्याच्यामुळे आणि दुसरे कारण म्हणजे असं दोन्ही चांगली झाली पाहिजे हा आमचा उद्देश असतो. योगाची सुषुम्नेच्याने तोंडे गिळगी प्राण आपणाचे लोंडे सुषुम्नेचे तोंडे गिळी प्राण आपणाचे लोंडे बोहणी सिद्ध एवढं भारी येतं. आता बोहणी एवढी जर चांगली झाली आता पाया जो आहे ना पाया भक्कम झाला पाहिजे. आता आमचा पाया सगळं फाउंडेशन अंगाला झालेलं आहे पण महाराजांचा पाया मात्र आळंदीमध्ये राहून ज्ञानदेवी रचला पाया उघडली देवालय. तेव्हा जास्त वर्णनात मी काय करू वेळ झालेला आहे. तेव्हा भगवंताकडे आणि त्यांचं वर्णन करता येणे शक्य म्हणजे माऊलींच्या कवलीत सांगायचे म्हणजे अगा सहस्र किरणाची देठी पुढा चंद्रही लोटे किरणी ते खतेरी काम होतो की आपल्या नेत्याचे सूर्योदय झाल्यानंतर चंद्रही तिथे लोकला जातो. काजव्याने विधीला आपली हुकवटी कशाला करायची त्यापेक्षा त्यांच्या चरणावर दंडवत करतो. आणि प्रभू रामचंद्रांकडे एक मागणं मागतो की त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्याकडून संप्रदायाची आणि समाजाची अशी सेवा घडो. त्यांना अशा व्यक्तींची गरज आहे. नुसतं आशा असलेल्या फसाफसी हे नको. तेव्हा महाराजांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्याकडून ही सेवा घडो. हे महाराजांचं सौजन्य एकनाथ करीम यांनी यायचं आणि महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करायचा. त्यांची कल्याणकारी मंडळी घेऊनच येतात आणि आता वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आपले माधव आणि म्हणजे सर्व कल्याणच झालं म्हणजे आपलं कल्याणच झालं म्हणून समजा आता किंवा आणि सर्वच मंडळी मान्यवर आहे. 1-1 लाखाचा एक प्रतिनिधी आहे.
पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. या ठिकाणी सर्वच मंडळी अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आता नाव घेत बसलो तर टाईम अपुरा आहे. ते गायक वगैरे आहेत, वादक आहेत. कारण उदक अग्नी धान्य झाल्याकडे पण एका वेळी एक कामा नाही. एक स्वयंपाक करायचा असेल तर अग्नी पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे. त्याचे आमचे तेजस महाराज मृदंगमणी गायक आमचे वर्जे गौरी सगळीच अगदी गंधर्व सभाच आहे या ठिकाणी. तेव्हा आणि आमचे विश्वनाथ दादा सुद्धा महाराजांच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले म्हणून यांच्याकरता सगळ्यांच्याकरता एकदाच टाळ्या वाजवा. उद्याचे कार्यक्रम उद्या काकडाभजन होईल. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण. सगळ्यांना विनंती आहे, आम्ही नेहमी सांगत असतो की अरे बाबा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, कारण या ग्रंथामध्ये नवरस पाहुण्यांनी